हॅलो, शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। मी तुम्हाला ना आज काळ्या वाटाण्याची भाजी दाखवणार आहे। सांबार वेगळं आणि उसळ वेगळी। मी काळ्या वाटाणे ना सकाळी भिजत टाकलेले, आता रात्र झाली, सकाळी भिजत टाकलेले आणि मी आता त्याला चांगल्या 7-8 शिट्ट्या काढून घेतल्या। काळ्या वाटाणे शिजायला फार कठीण असतात म्हणून 7-8 शिट्ट्या काढून घ्यायच्या। हे बघा एकदम छान शिजले। नाहीतर तुम्ही मला 3-4 शिट्ट्यामध्ये काळ्या वाटाणे कधीच शिजत नाही, पण मी 7-8 शिट्ट्या काढून उकडून घेतलेले आहेत। तर मी आता इथे तुम्हाला त्याची भाजी दाखवते। मी चांगला तेल टाकते। आपण सांबार करतो ते वेगळं आणि उसळ करतो ती वेगळी। सांबार आपण असं चांगलं हे करायचं। मी तेल टाकले, चांगलं तेल टाकू दे। खर्च पण नाही जास्त। कांदा आपल्याला उसळ करायची असेल तर कांदे पण जास्त लागत नाही। बाकी आपण कांदा टोमॅटो मध्ये करतो ना, त्याला खूप कांदे लागतात, त्याला एवढे कांदे लागत नाही। आता हे चांगलं कांदा हे करते। आपल्याला कढीपत्ता, थोडंसं हिंग टाकायचंय। हिंग त्याला चांगलं कांदा लाल करायचं। आता मी हे वाटण केलेलं आहे, कांदा खोबरा आलं लसूण वगैरे म्हणजे असं भाजून आपण हे माझं वाटण आहे। हे माझं वाटण असं म्हणजे रोजचं नसतं, म्हणजे जर 4-8 दिवसाचं वाटण असतं, माझ्या फ्रीजरमध्ये तयारच असतं। ते मी वाटण हे घालते आता याच्यामध्ये। आपण आधी काढून ठेवायचं आणि मग वापरायचं। हे वाटण तयार असलं की माझ्या सगळ्या भाज्या तयार हे होतात। मी वाटण काढते आणि त्याच्यात टाकते, जे आपल्याला पाहिजे ते घालायचं। कांदा चांगला लाल करायचे, असं कच्चा ठेवायचा नाही। मालवणी लोकांची फेमस भाजी आहे काळ्या वाटाण्याची भाजी। आमच्याकडे काय प्रोग्राम असेल ना, पहिला काळा वाटाणा लागतो, भाजी किंवा सांबार असं लग्न कार्य असू दे। काय आता हॉलमध्ये पण करत नाही, पण काही गावच्या ठिकाणी हे काळे वाटाणे पाहिजेतच, म्हणून आम्ही जास्त, मुलं आमची खात नाहीत जास्त। आणि वाटण टाकलं, वाटण आपल्याला ना चांगलं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। आता जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं आपल्याला, अति पण टाकायचं नाही, अति खोबरं करायचं नाही। चांगलं असं तेलामध्ये त्याला हे करायचं। तरी थोडीशी हळद टाकते। कांदा लाल झालाय, आपल्याला लाल तिखट घालायचंय आणि आपल्या तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला। ही साधी भाजी आहे आणि टेस्टी भाजी आहे। हे बघा चांगलं माझं असं, हे बघा एकदम चांगलं तेलामध्ये चांगलं भाजून काढायचं आणि आपल्याला असं हे करायचं। ही भाजी तुम्ही करा तेवढी टेस्टी आहे। तर हे मला वाटाणे माझे ओतायचे। मला मी अजून पाणी याच्यामध्ये घालणार आहे, पाणी घालते याच्यामध्ये। गॅस मोठा करून फक्त आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे, आपल्याला काही सांबार नाही करायचे, आपल्याला उसळ करायची, म्हणून आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा आपण हे करायचं।
पाणी घालायच्यात हे घालायचं, पाणी घालायचं, चांगली उकळवायची तिला. आता मी याच्यामध्ये थोडेसे वाटाणे ठेवले, हे बघा, हे बघा, याच्यात मी थोडेसे वाटाणे ठेवले, पाणी होतं त्याच्यात टाकलेली. आपल्याला कधी पण वाटाणे पूर्ण नाही करायचे. कुकरमध्ये सगळे ओतले. आता वाटाणे आपल्याला काय करायचे, थोडेसे दाणे मोठे दाबून घ्यायचे. तुम्हाला दाखवते, त्याच्याने असे दाबून घ्यायचे. मिक्सरला लावलात असे चालू बंद केलात तरी चालेल, नाही तर असे थोडेसे दाबायचे, असे थोडेसे दाबायचे, अजून छान चव येते. त्याला त्याचे 2 भाग झाले पाहिजे. एकदम त्याचा मॅश नाही करायचा, असं चमच्याने असे दाबून घ्यायचे किंवा हाताने असं चुरून घ्यायचे आणि हे त्याच्यात ओतायचं. मग भाजीला अजून टेस्टी येते. हे बघा, मी असे थोडेसे दाबून घेतले, त्याचे प्रत्येकाचे 2 भाग झाले. आपल्याला मसाला पण कमी लागतो, भाजी पण आपली मिळणास येते. पण आपल्याला असे थोडेसे वाटाणे दाबून घ्यायचे. हे बघा, हे बघा, आपल्या चांगल्या भाजीला आता उकळी आलेली आहे. आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकते. चवीनुसार मीठ टाकायचं, तुमच्या चवीप्रमाणे. मिठाचा हात देते. कोथिंबीर, आपल्याला याच्यात टोमॅटो नाही वापरायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो नाही वापरायचं आहे. मी टोमॅटो वापरत नाही, कोकम वापरत नाही, काय वापरत नाही. त्याला आंबटपणा नसतो जास्त. वापरणारे वापरत असतील, पण मी नाही टोमॅटो वापरत. तर मस्तपैकी मी तिला उकळी आली. आता आपल्याला किती रसा पाहिजे त्याप्रमाणे, आपल्याला किती पाहिजे बाबा, काय पाहिजे. पण आपण ना थोडे वाटाणे असे मॅश केले ना, ते घातले ना की त्याला घट्टपणा येतो. म्हणून आपण कधी पण त्यातले थोडे वाटाणे काढायचे, पाहिजे तर मिक्सरला लावायचे, चालू बंद करून 2दा फिरवायचे आणि ह्याच्यात ओतायचे. म्हणजे आपल्याला वाटण पण कमी लागतं आणि चव टेस्ट वेगळी येते. चला, असं वाटलं मला काळ्या वाटाण्याची उसळ ते मला बघा, कमेंटमध्ये सांगा. आणि जाडीवर तुमच्या ह्याच्यावर आहे, तुम्ही म्हणा एवढी तुम्ही पातळ केली किंवा काय केली, तुमच्या जाडीवर आहे. आणि हे थंड झाल्यानंतर ना खूप हे होतं, जाड वाटते. मी तुम्हाला दाखवते किती छान झाली ती. ही आमची मालवणी लोकांची स्पेशलिस्ट आहे. ही माझी काळ्या वाटाण्याची उसळ कशी वाटली ती मला सांगा. अजून मी माझी जरा शिजेपर्यंत घट्ट होणारच आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, काय कमेंट असेल तर सांगा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला, बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.